नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निर्मी कोचिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. प्रॅक्टिस सेट 3.2 क्वेश्चन 7 पहा काय आहे. द 11th टर्म अँड 21st टर्म ऑफ एन AP आर 16 and 29 respectively, then find 41th term of that AP. 41 काढायचे. लक्षात घ्या 11th टर्म दिले. मग आता काय करायचंय? इन एन AP सुरुवातीला आपल्याला माहिती आहे एक्झाम्पल कशाचं आहे? AP चा आहे. इन एन AP मध्ये 11th टर्म दोन टर्म दिले आहेत. 11th टर्म and 21st term are 16 and 29 respectively. T11 16 and T21 29. ह्या दोन्ही गोष्टी ह्या आहेत गिवन. हे काय आहे? हे गिवन आहे. आलं लक्षात? की 11th term and 21st term are 16 and 29 respectively. म्हणजे 11th term 16 and 21st term 29 respectively. या ठिकाणी 11 पद 16 आणि 21 पद त्या ठिकाणी 29 आहे. लक्षात घ्या. आता आपल्याला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स माहित नाही तर कन्सिडर करायचे. पहा let age for A be the first term, and D be the common difference. काय लक्षात घेतलं आपण? let A be the first term and D small d be the common difference. आपल्याला A first term समजलं आणि D common difference समजलं. ते आपण कन्सिडर केले. आता ना आपल्याला काय करायचं? जनरल टर्म फॉर्म्युला वापरायचा. कारण पर्टिक्युलर टर्म दिलेत आणि 41 टर्म काढायचे म्हणून जनरल टर्म फॉर्म्युला. पहा मग Tn is equal to A plus in bracket n minus 1 ब्रॅकेट क्लोज D आणि याला समोर नाव द्यायचे फॉर्म्युला. हा काय आहे? फॉर्म्युला आहे. लक्षात घ्या. आता काय करायचं याच्यामध्ये? सुरुवातीला T11 16 ही व्हॅल्यू याच्यात ठेवायची. राईट? therefore now put T11 is equal to 16 in formula. Okay? आता मग काय करणार? At the place of n, what we have to take? 11, right? And T11's value we have to take that 16. T11 ची आपल्याला 16 घ्यायची. आता इथं n च्या जागेवर काय ठेवणार? इथे किती दिसतात? Therefore T11 काय ठेवणार तिथं? n च्या प्लेसला 11. At the place we do 11 is equal to A as it is plus इथं n होतं तर n minus 1 झालं. तर इथं 11 आलं. 11 minus 1 घ्यावा. n च्या प्लेसला 11 आलं ना, इथं n minus 1 झालं. इथं 11 minus 1 आणि D as it is. D कशाला दर्शवला तसं. ओके. आता T11 ची व्हॅल्यू किती आहे? 16. त्याच्या खाली द्यायचे 16. we wrote that value below that T11 ची व्हॅल्यू 16. त्याच्या खाली आणि A plus 11 minus 1 किती आलं? 10D. आणि आता A 16 is equal to A plus 10D. याचा अर्थ काय? A plus 10D is equal to 16. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1. 16 means A plus 10D. 16 चा अर्थ A plus 10D आहे. म्हणजे A plus 10D चा अर्थ काय? 16. आपण साइड चेंज केलेला आहे. ओके? दशाला तसं ही साइड फक्त व्हेरिएबल्स एका साइडला लिहिली आणि D हा इकडे लिहिला. ओके? इक्वेशन 1. आता त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचंय? therefore put T21 is equal to 29 in काय करणार? put T21 is equal to 29 in formula. आता पहा फॉर्म्युला मध्ये T20 therefore T यांच्या प्लेसला किती घेणार आहे आता? 21 is equal to A as it is A plus n minus 1 म्हणजे काय? इथं n होतं तर इथं n minus 1 झाला. तर इथं 21 आहे म्हणजे इथं 21 minus 1 ब्रॅकेट क्लोज D
आता पहा 21st टर्म काय आहे त्याची किंमत 29 आहे. ते मी समजण्यासाठी करतो, एक्झाम मध्ये करायचं नाही. मग 21st ची व्हॅल्यू लिहायची 29, त्याच्या खाली इज इक्वल टू a ॲज इट a जशा तसं 21 - 1 20d. 29 इज इक्वल टू a + 20d. याचा अर्थ काय a + 20d इज इक्वल टू 29 आणि याला आपण इक्वेशन नंबर आपण 2. आता लक्षात घ्या 29 मधून 16 सबट्रॅक्ट करावं लागेल. 16 लहान म्हणून आपल्याला इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करावं लागेल 2 मधून. मग काय लिहायचं सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. आपल्याला काय करायचं सबट्रॅक्ट करायचे 1 सबट्रॅक्ट करायचे 2 मधून. मग अगोदर 2 लिहायचा आहे त्याच्यातून सबट्रॅक्ट करायचं ते आधी लिहायचं. Therefore, a plus 20d हे 2 आलं आहे is equal to 29. बरोबर आहे. आता हे 1 लिहायचा 1 सबट्रॅक्ट करायचं फ्रॉम 2 मधून 2 अगोदर लिहायचा तर 1 लिहायचा. a plus 10d is equal to 16. आता यांचं सबट्रॅक्शन करायचं. राईट अगोदर 1 लक्षात घ्या सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2 मोठ्यातून लहान वजा करायचं. मग 2 मधून 1 29 मधून 16. मग काय करणार a + 20 इक्वल टू 29 मीन्स a प्लस आता हे सेकंड लिहिला आता फर्स्ट लिहायचं. फ्रॉम 2 म्हणजे आता 2 लिहिलं नंतर फर्स्ट लिहिलं a + 10. मग काय करणार साइन चेंज करू आपण. हे सबट्रॅक्शन मध्ये साइन चेंज करणार. मग इथं मायनस पॉझिटिव्ह निगेटिव्ह झालं हे निगेटिव्ह झालं हे निगेटिव्ह झालं साइन चेंज केली लक्षात घ्या. मग काय करणार पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल. ओके पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल. साइन चेंज करून घेतली आपण दुसऱ्या इक्वेशनचे साइन चेंज करावं खालच्या. मग याचं पॉझिटिव्ह इथं काही दिसत नव्हतं पॉझिटिव्ह होतं निगेटिव्ह झालं पॉझिटिव्ह निगेटिव्ह झालं इथं काही नाही म्हणजे पॉझिटिव्ह होतं इथे निगेटिव्ह झालं. ओके पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल 20d आता हे प्लस 10d नाही राहिले काय झाले -10d झाला. 20d - 10d काय झालं इथं 10d आलं. बिगर नंबर साइन प्लस द्यायची गरज नाही. आता इथं 29 - 16 9 - 6 3 आणि 2 - 1 1. ओके बिगर नंबरचं साइन द्यायची गरज नाही प्लस द्यायची गरज नाही. बरोबर. आता therefore d is equal इथं काय असतं d10 आणि d मध्ये काय असतं गुणाकार असतो दिसत नसतो पण असतो. मग इथं काय करणार 13 आणि into 10 इथं डिवाइड बाय 10 आहे. मग गुणाकाराचे भाग करणार. आता काय करणार d बरोबर हे 113 लिहिलं. आता इथं 10 डिनोमिनेटर मध्ये 1 नंतर किती शून्य 1 शून्य म्हणजे उजवीकडून 1 अंक सोडून पॉइंट द्यायचा 1.3 काय येतं ते 1.3 डी ची व्हॅल्यू आहे. आलं लक्षात. आता हे तुम्हाला माहिती आहे कसं असतं. समजा इथं जर असतं 225 अपॉन 100 जर असतं 10 100 1000 10,000 lakh असं जर मल्टिपल फॉर्म मध्ये तर आपल्याला या डायरेक्ट न्यूमरेटर लिहायचा अंश लिहायचा आणि काय करायचं मग खाली किती शून्य 1 नंतर 2 मग 1 आणि 2 अंकानंतर पॉइंट द्यायचा 2.25 असं. आता तसं इथं काय केलं 30 लिहिली मी न्यूमरेटर लिहिला जशा तसा आणि शेतात एकच शून्य मग उजवीकडून 1 अंक सोडून पॉइंट दिला 1.3. आलं लक्षात हे असं. त्याच्यानंतर पुट d is equal to 1.3 in equation 1 1 मध्ये ठेवा. मग पहा काय करू therefore a as it is जिथं d दिसत ते 1.0 ठेवायचं a plus 10 आणि into d ची व्हॅल्यू किती आहे गुणिले 1.3 बरोबर आहे 16 is equal to 16. आता पहा a plus आणि आता इथं मल्टिप्लिकेशन अगोदर करणार. आता यांचं प्रोडक्ट किती होतं रक मध्ये पहा 10 into 1.3 हे पहा काय येतं 13 ने डायरेक्ट 1.3 पेक्षा 13 काउंट करा नंतर पॉइंट बघू 13 0 0 13 येतं किंवा 13 ला 130 डायरेक्ट लिहिलं तरी जमतं 13 ला 100 पॉइंट 13 10 ला 130 पॉइंट we have to give decimal point after one digit from right side.
इथं 0 सोडला, 1 डी सोडला, 13.0 कारण इथे एक आला पॉईंट. मग इथं काय लिहिलं फक्त 13.0 म्हणजे इथं फक्त लिहिलं 30 इज इक्वल टू 16. आता पहा काय करणार, a इज इक्वल टू 16 हे पॉझिटिव्ह 30 तिकडे पाठवा a साठी, a ला व्हॅल्यू लावा, हे -13 झाले. आता a इज इक्वल टू 16 -13 किती झाले इथं सांगा 3. a आणि आपल्याला b चा व्हॅल्यू भेटला. नाउ वी कॅन फाइंड 41 टर्म. हाऊ? नाउ पुन्हा आपल्याला जनरल टर्मचा फॉर्म्युला लिहायचा, tn इज इक्वल टू a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 ब्रॅकेट क्लोज d आणि पुढे लिहायचे फॉर्म्युला. आता tn इज इक्वल टू tn च्या प्लेसला किती लिहिणार आता, कोणतं टर्म काढायचं 41, मग 41 लिहायचं. t41 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू आताच काढली 3, a च्या जागेवर 3 लिहिलं प्लस n मायनस 1 म्हणजे काय 41 आहे, तर n होतं n मायनस 1 झाले तर 41 आहे, तर मग काय होणार 41 मायनस 1 आणि d किती आले तर d 1.3 d आले इथं कंसात ते वाढलं 1.3. ओके, पॉइंट होता म्हणून कंसात ते ब्रॅकेट मध्ये t41 इज इक्वल टू 3 प्लस 41 मायनस 1 किती होणार आहे 40. ब्रॅकेट सॉल्व करायला अगोदर इनटू इथं प्रोडक्ट असतं ब्रॅकेटच्या बाहेर आणि एखाद्या नंबर मध्ये आणि ब्रॅकेट मध्ये काही नसतं म्हणजे मल्टिप्लिकेशन, इथं इनटू आणि इथं 1.3 जशाला तसं. मग t41 इज इक्वल टू आता इथं 3 प्लस 40 करणार का नाही, का अगोदर काय करणार मल्टिप्लिकेशन करणार बॉडमास नुसार. अगोदर काय करणार बॉडमास माहिती ना, पहिले काय करणार ब्रॅकेट सॉल्व करणार केला आपण, नंतर मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन करायचं 2 नंबरला आणि लास्टली ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन. पण आता बरोबर आता मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन काय मल्टिप्लिकेशन, मग 13 0 डायरेक्ट 13 काउंट करा, 13 0 13 आणि 13 4 52. लक्षात घ्या 13 0 13 13 52. ओके, पण पॉइंट इथं एक नंतर, मग इथं एक अंक नंतर राईट साइड कडून 0 सोडून दिला उजवीकडून एक अंक पॉइंट दिला कारण इथं पॉइंट एक अंक. मग 52.0 म्हणजे फक्त काय आलं 52 आलं. ओके, तर फायनली काय आलं t41 इज इक्वल टू 52 प्लस 3 55 काय आलं 55 आणि म्हणून देयरफॉर काय लिहायचं 41th टर्म इज इक्वल टू 55. अंडरस्टँड, हे झालं फायनल आन्सर. ओके, पहा 8th क्वेश्चन आहे 11852 ... in this AP which term is number -151. थोडं व्यवस्थित समजून घ्या कसं आहे आन्सर. फर्स्ट लाइन इन एन एपी मध्ये एपी कोणती आहे आता पहा 11 8 5 2 अँड सो असे आहे बरोबर. तर या एपी मध्ये ए और t1 हे काय बरं भेटायचं 11, t2 सांगा t2 इज 8, t3 5, t4 2 अँड सो ऑन. याच्यामध्ये -151 कोणती टर्म आहे असं विचारलं. मग आपल्याला अगोदर ही एपी तर आहे याच्यात दाखवायची गरज नाही, फक्त आपण एक डिफरन्स काढू कारण 2 डिफरन्स काढायची गरज नाही. आपण फक्त डिफरन्स कशासाठी काढायचा आहे ए ची व्हॅल्यू आहे आपण डी माहित नाही मग डी काढून घेऊया. डिफरन्स इज इक्वल टू सेकंड मायनस फर्स्ट टर्म म्हणजे 8 सेकंड टर्म 8 आणि फर्स्ट टर्म आहे 11. मग 8 - 11 किती येणार इथं 11 - 8 3 येणार तर पॉझिटिव्ह असतं काही नसतं. ओके, आता 11 - 8 हे किती आलं 3 पण बिगर नंबरचं साइन -3 डिफरन्स किती आला -3. फर्स्ट टर्म आहे 11, फर्स्ट टर्म किती आहे 11 आणि डिफरन्स आहे -3. लेट nth टर्म is -151 असं समजलं आपण की समजा nth टर्म हे -151 आहे. मग आता काय करणार tn इज इक्वल टू
-151 ही त्याची व्हॅल्यू आपल्याला इथे फॉर्म्युला वापरता येतो. Now nth term is -151, therefore Tn is equal to nth term is -151. We don't know n value. nth term यांची व्हॅल्यू काढायची म्हणजे किती पद आपल्याला मिळेल तर n व पद -151 आहे. मग n ची व्हॅल्यू काढली. मग Tn चं सूत्र Tn is equal to a plus in bracket n minus 1 bracket close d याला आपण म्हणू फॉर्म्युला. आता at the place of Tn nth term is what -151 be cleared here. Let nth term is -151 आपण जरा समजतो. nth term म्हणजे इथे nth term ला काय दिलं Tn ची व्हॅल्यू -151 is equal to a. We know that a. What is a? 11. a means first term of 11. a किंवा T1 हे 11 प्लस n minus 1 n ची व्हॅल्यू माहिती का आपल्याला नाही. nth term आपल्याला काढायचे आहे. nth term let nth term is -51 पण n ची व्हॅल्यू माहिती नाही ती काढायची. n च्या प्लेसला येईल n minus 1. ओके ही जी Tn ची व्हॅल्यू n ची -51 नाहीये. Tnth टर्म n व पद -151 आहे पण n ची व्हॅल्यू माहिती का आपल्याला नाही. मग Tn -151 t ची व्हॅल्यू 11 plus n minus 1 as it is n minus 1 d. What is d? d is -3 ब्रॅकेट मध्ये घेऊ आपण -3. आता therefore -151 is equal to 11. आता इथं प्रोडक्ट प्लस इथं मल्टिप्लिकेशन म्हणजे -3 ने आपल्याला काय करायचं ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. मग काय होणार आहे 3 * n -3n काय होणार आहे -3n आणि 3 * 3 3 * 3 पण काय होणार आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह 3 3 * n -3n आणि 3 * 3 बट निगेटिव्ह पॉझिटिव्ह 3 आलं लक्षात. आता पहा therefore -151 समजताय is equal to 11 as it is. आता या पॉझिटिव्ह साइन ब्रॅकेटला काय करायचं दोन ब्रॅकेटचा एक ब्रॅकेट झाला. आता पॉझिटिव्ह साइन ब्रॅकेटला काय करणार आपण मल्टिप्लाय करणार. लक्षात घ्या हे कसं आलं कळालं का -3 * n -3n मायनस आणि इथं काय नसतं प्लस असतं मायनस प्लस मायनस आणि निगेटिव्ह मायनस मायनस प्लस झालं प्रोडक्ट गुणाकार. आता ध्यान द्या का पॉझिटिव्ह साइन मध्ये ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर ब्रॅकेट काही बदलतो का नाही. बघा बरं पॉझिटिव्ह निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन असतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह 3n आणि पॉझिटिव्हच राहतं धन गुणाकार करायचं ब्रॅकेट सॉल्व्ह करा ब्रॅकेट डीसीएफ केलं काय. आता हे 11 - 3n होणार आहे का नाही इथे गेले पण याच्या बाजूला येत नाही मग अंकांकच होईल. हे काय आहे इथं आहे 11 आणि हे काय इथं 3 मग यांचं होईल काय जे व्हायचं -151 is equal to आता 11 चं साइन पॉझिटिव्ह आहे या दोघांचं होऊ शकणार नाही कारण इथं येणे पण इथं येणार का नाही. मग या 11 चं 3 चं अंकांकच होतं 11 आणि 3 दोन्ही पॉझिटिव्ह मग सेम साइनचं काय करतो आपण ऍडिशन. मग 11 + 3 किती झाले बेटा 14 11 + 3 किती झाले 14 - 3n काय आहे 14 - 3n. आता लक्षात घ्या काय करणार थोडंसं गडबड करायची. आता सोपं सांगेन हे -3n आहे ना याला इकडे आहे ओके -3n जर वस्तू इकडे ठेवलं तर काय होणार पॉझिटिव्ह 3n बघा किंवा हे जे ओके -3n या साइड आणले पॉझिटिव्ह 3n झालं इज इक्वल टू हे 14 इथंच राहील 14 इथंच राहील त्याचं चिन्ह बदललं हे -151 आहे तर त्याला तिकडे शिफ्ट करा -151 जर लेफ्ट साइड टू राइट साइड गेला तर साइड बदलत काय होईल -151 चं पॉझिटिव्ह 151 लक्षात घ्या काही गडबड करायची नाही -3n आहे ना त्या राइट साइडला होतं ते काय झालं +3n ओके समजण्यासाठी लिहिले प्लस लिहायची गरज नाही पण फॉर अंडरस्टँडिंग पर्पज लिहिले -3n चं पॉझिटिव्ह 3n झालं इज इक्वल टू आता हे 14 एज इट इज त्याच्यानंतर हे -151 तिला +151 आता लक्षात हे पॉझिटिव्ह लिहायची गरज नाही पॉझिटिव्ह 3n पॉझिटिव्ह असते. आता 3 आणि इज इक्वल टू यांची ऍडिशन करा 1 चला सरळ करता येईल 4 + 1
5 151 plus 40 4 plus 1 5 5 plus 1 6 and that 1 is 1 plus nothing एक मध्ये काय करावं लागेल 165 काय आले 165 आता इथं लक्षात घ्या n इथं into असतं 3 आणि n मध्ये काय असतं म्हणजे काय मल्टिप्लिकेशन असतं मग काय होईल बरं 165 upon into इथे काय बरं डिव्हिजन मल्टिप्लिकेशनचं काय आहे इथं डिव्हिजन झालं फॉर व्हॉट फॉर फाइंडिंग n व्हॅल्यू n इज इक्वल आता इथं हे डिव्हिजन करा 165 divided by 3 3 5 जा 3 3 जा 15 3 5 15 3 5 60 minus 15 1 carry 1 ओके मग काय होणार 6 minus 5 1 0 1 minus 1 0 हे 0 द्यायचे 3 5 जा अगेन 15 किती आला प्रोडक्ट डिव्हिजन किती आला 55 मग याची व्हॅल्यू आली 55 ओके यांची व्हॅल्यू किती आली 55 देयरफॉर काय लिहायचं आता 55th टर्म is minus 151 ओके असं लिहायचं हे फायनल आन्सर पहा मित्रांनो क्वेश्चन नंबर 9 इन द नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 to 250 हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 4 म्हणजे या प्रश्नाचा अर्थ समजून घ्या 10 ते 250 मध्ये अशा किती नैसर्गिक संख्या आहेत ज्यांना 4 न भाग जातो 4 ने निशेष भाग जातो व्यवस्थित समजून घ्या नॅचरल नंबर्स from 10 to 250 10 to 250 which divisible by 4 are कोणत्या कोणत्या आहेत सांगा पहिले नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 to 250 which divisible by 4 म्हणजे नैसर्गिक संख्या फ्रॉम 10 to 250 10 ते 250 मध्ये which म्हणजे ज्या की कशा divisible by 4 ज्यांना 4 ला भाग जातो 8 कोणत्या कोणत्या आहेत 10 ला जात नाही 11 ला जात नाही 4 ला 12 16 3 4 4 3 12 नंतर 12 नंतर भाग जाणार आहे 16 नंतर 20 नंतर 24 नंतर 28 सो आणि शेवटची कोणती असेल बरं शेवटची असेल 250 ला डिव्हिजिबल नाही 248 आता लक्षात घ्या तर याच्यामध्ये फर्स्ट टर्म ए किंवा फर्स्ट टर्म किती आहे 81 इथे किती आहे 12 पहिले टर्म हे 24 नाही बघा 12 12 10 पासून पहिली संख्या कोणती भाग जाणे 10 नंतर 10 नाही 12 नंतर एक किंवा फर्स्ट टर्म 12 आहे नंतर सेकंड टर्म 16 थर्ड टर्म 20 and so on last tn last term डिव्हिजिबल असणार 248 आलं लक्षात आता यामध्ये काय करावं लागेल तर पहा आता आपल्याला ही 80 दाखवायची एक्झाम्पल 80 चा आहे असं एक्झाम्पल मध्ये दिलेलं नाही एक्झाम्पल मध्ये दिलेलं 80 नाही मग आपल्याला 80 दाखवण्यासाठी आपल्याला डिफरन्स कॉन्स्टंट दाखवावा लागेल आणि की तर दिलेलं असेल डिफरन्स दोन डिफरन्स काढावे लागतील मग 80 दाखवावा लागेल सेकंड मायनस फर्स्ट टर्म मग 16 मायनस 12 16 सेकंड टर्म 16 मायनस 12 हे आलं 4 ओके त्याच्यानंतर पुन्हा एक डिफरन्स इज इक्वल टू आता सेकंड मायनस फर्स्ट केलं तर थर्ड मायनस सेकंड करायचं t3 मायनस t2 मग काय होणार आहे 20 मायनस 16 हे किती आलं हे सुद्धा 4 आलं देयरफॉर आता डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट देयरफॉर दिस इज एन 80 असं पूर्ण लिहायची गरज नाही ते पूर्ण ते 2 मार्काला आल्यावर लिहायचं इथं फक्त काय लिहायचं आपल्याला डिफरन्स कॉन्स्टंट दिसतोय मग लिहायचं दिस इज एन 80
काय लिहायचं देअरफॉर दिस इज अँड हे उदाहरण एपी चं आहे दिस इज अँड एपी एपी आहे आता एपी म्हणल्यावर एपी चा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो डायरेक्ट आपण जनरेटरचा फॉर्म्युला केव्हा यूज नाही करू शकत एपी चा अगोदर एपी दाखवायचं आहे लिहायचं तिथं स्टेप वाईज आणि आता जनरेटर कारण आपल्याला n टर्म किती संख्या आहे 4 भाग जाणार आहे पहिली 12 10 ते 50 नंतर 16 16 20 शेवटची 248 250 ला देऊन बघा 4 भाग जात नाही 249 ला नाही जात 248 ला त्याच्यामध्ये 248 248 आता यामध्ये लास्ट टर्म किती संख्या माहिती का नाही जनरल टर्म n ची व्हॅल्यू काढायची म्हणजे तेवढ्या संख्यांना 10 ते 250 मध्ये भाग जातो 4 आता लक्षात घ्या नाउ tn is equal to काय फॉर्म्युला आहे a plus in bracket n minus 1 bracket close d याला म्हणू आपण फॉर्म्युला याला काय म्हणायचंय फॉर्म्युला आता पहा tn किती आहे 248 is equal to as it is याची व्हॅल्यू सांगा हे म्हणजे पहिलंच टर्म हे किती आहे एक किंवा पहिलं टर्म हे आहे 12 प्लस n ची व्हॅल्यू माहित नाही tn आपल्याला होतं 248 पण n माहित आहे का किती पण 248 हे माहित नाही शेवटचं पण 248 पण शेवटचं म्हणजे किती माहित आहे का नाही आता लक्षात घ्या n च्या प्लेसला n च लिहायचं n - 1 tn 248 इथून लिहा लास्ट हे a ची व्हॅल्यू 12 हे बघा 12 प्लस n - 1 n ची व्हॅल्यू काढायची ना म्हणून जशा तसं लिहायचं ते n - 1 d किती आहे 4 आता पहा 248 is equal to 12 प्लस आता ह्या 4 ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं लक्षात घ्या कसं करणार ब्रॅकेट मध्ये सोडू मग 4 ब्रॅकेटला हे 4 आहे ना या 4 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू 4 into n 4n आणि हे पॉझिटिव्ह 4 आणि निगेटिव्ह 1 आहे 4 1s 4 बट निगेटिव्ह 4 पॉझिटिव्ह निगेटिव्ह तर पॉझिटिव्ह असता 4 आहे 4 ओके 4 1s 4 -4 4 4 into n 4n आणि 4 1s 4 4 आहे 4 पॉझिटिव्ह निगेटिव्ह आता लक्षात घ्या या इथं 248 आपल्याला जशा तसं लिहिलं राईट इज इक्वल टू आता 12 इथं असा 12 ॲज इट इज आता या बाहेरच्या साइड मध्ये ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं पॉझिटिव्ह 4n आणि हा प्लस मायनस पॉझिटिव्ह निगेटिव्ह याचं काय होतं निगेटिव्ह 4 बर आलं लक्षात हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह स्वतंत्र एक व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येईल यांना पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्लिअर नाही ओके नेक्स्ट पिरियड मध्ये कधी 1 2 4 नेक्स्ट पिरियड मध्ये करण्यात येईल लक्षात घ्या पॉझिटिव्ह 4n आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे निगेटिव्ह 4 झालं राईट ह्या ब्रॅकेट आपण सॉल्व्ह केला आता लक्षात घ्या आता काय करायचं थोडंसं इकडे लिहितो ओके आता पहा 248 इज इक्वल टू आता ह्या 12 आणि 4n चं तर ऍडिशन होऊ शकतं का नाही कारण याच्या बाजूला इथे n इथे बाजूला n आहे का नाही मग या डिजिट अंकाचं होईल 12 हे पॉझिटिव्ह साइन असतं 12 चं काही दिसत नाही पॉझिटिव्ह 12 पॉझिटिव्ह 12 निगेटिव्ह 4 डिफरंट साइन्स आर डिफरंट इन सबट्रॅक्ट दॅट नंबर्स मग काय होईल 12 - 4 हे इथे लिहिणार डायरेक्ट लिहितो इथं काय 12 आणि 4 चं सबट्रॅक्शन डायरेक्ट इथं 8 लिहितो राईट आणि प्लस 4n हे 8 कसे आले कारण हे 12 आणि 4 चं सबट्रॅक्शन झाले 12 आणि 4 चं सबट्रॅक्शन झालंय या साइडला इथं 8 आले पॉझिटिव्ह 8 कोणतं साइन नाही म्हणजे काय मोठ्या साइनचं मोठ्या नंबरचं साइन पॉझिटिव्ह 8 आणि 4n ॲज इट इज 12 - 4 8 पॉझिटिव्ह 8 आणि प्लस 4n ॲज इट इज आता लक्ष द्या 248 हे पॉझिटिव्ह 8 या साइडला आले राइट टू लेफ्ट आले लेफ्ट साइडला तर पॉझिटिव्हचं काय होणार आहे निगेटिव्ह 8 इज इक्वल टू 4n अंडरस्टँड आता 248 - 8 हे किती येणार आहे पॉवर 240 इज इक्वल टू 4n ओके आता पहा या दोघांची सबट्रॅक्शन किती आली 240 इज इक्वल टू 4n आता या 4 आणि n मध्ये काही नव्हते मल्टिप्लिकेशन आहे मग इज इक्वल टू इथं n आता 240 अपॉन 4 हे काय होणार आहे सांगा मला 4 1s 4 4 6 are 24 4 0 0 ओके 60 आहे 60 इज इक्वल टू n
याचाच अर्थ काय होतो n इज इक्वल टू 60. म्हणजे किती नंबर सेट नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 to 250 आर हाऊ मेनी नंबर 60. मग आपल्याला यायचं ज्यांना 4 डिव्हिजिबल आहे असे 10 ते 250 मध्ये किती संख्या आहे 60. आता पहा वर्ड मध्ये लिहू देयर आर 60 numbers 60 natural numbers 60 natural numbers from from 10 to 10, this is 10 10 to 250 which divisible by 4, which divisible by, understand की there are 60 नॅचरल नंबर अशा 60 नैसर्गिक संख्या आहेत कुठून कुठपर्यंत 10 ते फ्रॉम 10 to 250 10 ते 250 मध्ये which म्हणजे ज्यांना डिव्हिजिबल बाय 4 ज्यांना 4 ने निश्चित भाग जातो अशा 60 नंबर्स आहेत नॅचरल नंबर्स. अंडरस्टँड. जर लिहून घ्यायचं असेल तर पॉज करून त्याचा स्क्रीनशॉट काढा. ओके. पहा मित्रांनो, लास्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेटचा 10th. इन अँड AP 17th टर्म इज 7 मोर दॅन इट्स 10th टर्म, फाइंड कॉमन डिफरन्स. असा प्रश्न आहे. व्यवस्थित समजून दिलेला, जर व्यवस्थित लक्ष द्या. मराठीत इंग्रजीत दोन्ही सांगितलेले आहे. म्हणजे जे 17वे पद आहे ते 10व्या पदाच्या 7 न जास्त आहे. बरोबर. 17वे पद 10व्या पदापेक्षा 17th टर्म इज 7 मोर दॅन 10th टर्म. म्हणजे 17वे पद हे 10व्या पदापेक्षा 7 न जास्त आहे. 7 मोर दॅन 10th टर्म. फाइंड द कॉमन डिफरन्स. तर आपल्याला कॉमन डिफरन्स काढायचा आहे. पहा इन अँड AP गिवन मध्ये इन अँड AP मध्ये काय आहे लेट. आपल्याला इथे फर्स्ट टर्म पण माहित नाहीये आणि त्याच्यानंतर कॉमन डिफरन्स पण माहित नाही. आपल्याला ते कन्सिडर करायचे. काय कन्सिडर करायचे इन अँड AP लेट A be the first term, A be the first term and D be the D या helping word है. D be the common difference आहे. B चा अर्थ आहे be the common difference. आपण काय समजायचं पहा लेट म्हणजे समजा लेट A बी द म्हणजे A आहे B चा अर्थ आहे काय फर्स्ट टर्म पहिलं पद आहे आणि D बी द D आहे काय B म्हणजे असं द कॉमन डिफरन्स. ही कॉमन डिफरन्स आहे. आता लक्षात घ्या. आता फॉर्म्युला आहे जनरल टर्मचा Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 ब्रॅकेट क्लोज D. याच्या पुढे आपण लिहू इथं फॉर्म्युला. इथे काय लिहिलं आपण फॉर्म्युला. आता लक्षात घ्या. मग काय करणार की आपल्याला ती 17th टर्म हे 10th टर्मच्या इफ अँड इन अँड AP 17th टर्म इज 7 मोर दॅन 10th टर्म. म्हणजे 17वे पद हे 10व्या पदापेक्षा 7 न जास्त आहे आणि 17व्या पदाची किंमत काढायची 17th टर्म काढायचं 10th टर्म काढायचं नंतर त्या गिवन क्वेश्चन मध्ये दिलेली कंडिशन त्या याच्यात अप्लाय करायची. लक्षात घ्या कसं करणार. पुट आता 17वे पद म्हणजे D17 याची व्हॅल्यू काढू. n इज इक्वल टू 70. n इज इक्वल टू 70 इन फॉर्म्युला. मग काय बाकी व्हॅल्यू नसाल तसं A D बाकी नसेल तसं. मग T70 17 आणि 10वे पद आहे नंतर 10th यांची किंमत 10 घेऊन जातात आणि 17 T70 यांच्या प्लेसला 17 ठेवले ऍट द प्लेस ऑफ n we took here 17 A as it is plus n minus 1 म्हणजे किती minus 1 येईल 17 minus 1 आणि D as it is. ओके. आता याला कंटिन्यू सुरू. T17 is equal to A as it is plus 17 minus 1 किती येणार आहे 16 आणि D as it is D जसाला
तसं 17 मायनस 1 16 आणि डी कशाला तसं याला आपण आता ए आणि 16 डी चं काय होतं का नाही इथे डी आहे आणि इथे ए यांचं ऍडिशन होणार नाही आता याला नंबर देऊ आपण 1 नंबर इक्वेशन नंबर 1 आता 17व पद 17th टर्म इज मोर दॅन 7 मोर दॅन 10th टर्म आता 10व पद ठेवायचं 10व्या पदाच्या 7 पद असते मग यांची व्हॅल्यू किती ठेवायची नाव put n is equal to 10 in formula कारण 10th टर्मच्या 7 जास्त आहे बरोबर मग यांची व्हॅल्यू 10 ही फॉर्म्युला ठेवायची बघा आता लक्ष द्या मग ती 10 ती काय आता ठेवायचंय ती 10 यांची जागा 10 कारण 17व पद मेन काय माहिती का 17व पद हे 10व्या पदाच्या 7 न जास्त आहे लक्षात घ्या मग 10व 17व पद काय आहे किंमत 17 टर्मची ही आली किंमत a 16 तशाच आपल्याला 10th टर्मची करायची मग ती यांची व्हॅल्यू किती ठेवली 10 आता पहा a as it is प्लस n minus 1 म्हणजे काय करणार 10 minus 1 आणि d माहित नाही as it is b तशाला तसं now t10 is equal to a as it is ठेवलं 10 minus 1 किती झाला 9d 10 minus 1 9 आणि d असायला तसं याच्यानंतर होत नाही याला म्हणू आपण नंबर 2 आता 1 आणि 2 कंडिशन काय केली पहा कंडिशन वाचा की in an AP 17th term is more than its 10th is 7 more than its 10th term म्हणजे 17 मध्ये 7 न जास्त आहे डाव्या पानाच्या किती जास्त आहे 7 मग काय लिहिता येईल फ्रॉम गिवन कंडिशन लिहावं लागेल फ्रॉम इकडे लिहावं चला फ्रॉम गिवन कंडिशन काय दिले बेटा गिवन कंडिशन मध्ये टेक 17th टर्म इज हे t17 इज इक्वल टू काय 10th टर्मच्या म्हणजे t10 च्या किती जास्त आहे +7 समानासाठी लिहिले बघा 17th टर्म इज त्या क्वेश्चन मध्ये दिले बापूला तुम्हाला दिसू लागला तो क्वेश्चन 17th टर्म इज इक्वल टू 7 मोर दॅन म्हणजे अधिक 7 नाही कितीच्या 10th टर्मच्या आणि लक्षात ठेवा त्यांची व्हॅल्यू घेऊन घेऊ आपण डायरेक्ट t17 ची व्हॅल्यू कोणती आहे याची एवढी व्हॅल्यू a 16d therefore a 16d is equal to t10 ची व्हॅल्यू सांगा t10 ची व्हॅल्यू t10 ला आपण सोडून त्याची व्हॅल्यू अशी आहे की a 9d आणि +7 दशाला तसे आता ह्याला काय लिहायचं फ्रॉम 1 and 2 फ्रॉम 1 and 2 हे इथं रिझन 1 and 2 बरोबर आता लक्ष द्या कसं होईल आता फक्त 7 राहू दे इथं बाकी व्हेरिएबल्स इकडे आहे सगळे दोन्ही हे 7 इथं राहिले आता लक्षात घ्या a 16d दशाला तसं आता हे पॉझिटिव्ह a काय झाले -a झाले आणि +9 काय झाले -9d असं झालं ओके आणि पुढे काय म्हणजे काय आहे फक्त 7 हे दोन्ही टर्म इकडे आले पॉझिटिव्ह a चं निगेटिव्ह झालं +9d चं -9d ओके आता पहा +a कॅन्सल इथं प्लस असतं काय नसतं आणि 16d मधून 9d गेले किती उरतात बेटा सांगा आता 16d मधून 9 गेले किती उरतील ते लिहायचं 7d राईट 7d 16d - 9d 16d - 9d 16 - 9 7 आणि d आहे बिगर नंबर साईड लिहायची गरज नाही 7d नंतर इज इक्वल टू 7 आपल्याला d ची व्हॅल्यू काढायची फाइंड कॉमन डिफरन्स असा क्वेश्चन होता फाइंड कॉमन डिफरन्स मग d इज इक्वल टू 7 अपॉन into 7 इथं अपॉन 7 आहे
मग d इज इक्वल टू 7 1 7 7 1 7 1 upon 1 म्हणजे d इज इक्वल टू 1. ओके, Therefore, common difference is equal to